नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, कथा, कीर्तन, प्रवचन आदी विविध कार्यक्रमामध्ये निवेदन करत असताना तुम्ही ही गोष्ट वापरा. मग पहा तुमचं सूत्रसंचालन किंवा तुमचं भाषण उत्कृष्ट कसं होईल ते पहा. मित्रांनो, अध्यात्माचा खरा अर्थ एका शिष्याची अनुभूती. एकदा एक गुरु आणि त्यांचा शिष्य दूरच्या प्रवासाला निघाले होते. चालत असताना वाटेत शिष्याच्या मनात एक प्रश्न आला आणि त्याने विचारले, गुरुदेव, आपण अनेक ठिकाणी जातो, पण काही विशिष्ट ठिकाणी गेल्यावरच आपले मन अगदी शांत का होते? काही जागा आपल्याला इतक्या जवळच्या आणि आपल्याशा का वाटतात? यावर गुरु थोडे हसले आणि शांतपणे म्हणाले, या प्रश्नाचं उत्तर नुसते शब्दात सांगून समजणार नाही. त्यासाठी तुला स्वतः तो अनुभव घ्यावा लागेल. चालत चालत ते दोघे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पोचले. तिथे पोचल्यावर शिष्यानं आजूबाजूला पाहिलं. तिथं ना कसला गोंगाट ना कसला दिखाव होता. तिथे कोणावरही कोणते बंधन नव्हते. आलेले सर्व भाविक अत्यंत शांतपणे एकाच रांगेत उभे राहून दर्शन घेत होते. तिथे कोणालाही विशेष वागणूक दिली जात नव्हती किंवा कसलाही आग्रह नव्हता. सगळीकडे फक्त आणि फक्त एक अत्यंत पवित्र असा साधेपणा भरलेला होता. हे सर्व पाहून शिष्य खूप आश्चर्यचकित झाले. त्याने विचारले, गुरुदेव, इथं मोठे महाल नाहीत किंवा खूप भव्य दिव्य असं काहीच मला दिसत नाही, तरी माझे मन इतके प्रसन्न आणि आनंदी का वाटत आहे? त्यावर गुरु अतिशय त्यांनी मार्मिकपणे म्हणाले, अरे, जिथे माणसाचा अहंकार संपतो ना, तिथेच ईश्वराचे खरे अस्तित्व आपल्याला जाणवायला सुरुवात होते. आणि या ठिकाणी बाह्य वैभवाला किंवा पैशाला अजिबात महत्व नाही. इथं महत्व आहे ते फक्त शुद्ध भावनेला. इथे जे काही अर्पण केले जाते ते अगदी मनापासून केले जाते आणि म्हणूनच ते ईश्वराकडून तत्काळ स्वीकारले जाते. शिष्याने पुन्हा विचारले, मग इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला असे समाधान आणि शांतता मिळते का? गुरु शांतपणे उत्तरले, खरे समाधान हे कोणत्याही जागेत नसते, ते माणसाच्या स्वतःच्या मनात असते. पण काही पवित्र ठिकाणे अशी असतात जी आपल्या मनाला आपोआप त्या शांत अवस्थेत घेऊन जातात. इथे येणारा प्रत्येक माणूस ईश्वराकडे काही मागायला येत नाही, तर तो स्वतःला ईश्वराच्या चरणी पूर्णपणे अर्पण करतो. आणि जिथं माणूस स्वतःला विसरून जातो तिथेच त्याला आयुष्यातलं सगळं काही मिळतं. त्या दिवशी त्या शिष्याला आयुष्यातील सर्वात मोठं सत्य उमगले. खरे अध्यात्म हे कोणत्याही मोठेपणात किंवा पैशात नसते, तर ते अत्यंत साधेपणात असते. आणि जिथे भक्ती निस्सीम आणि निस्वार्थ असते तिथेच गुरुचरणांची खरी प्रचिती आणि अनुभूती मिळते. मित्रांनो, ही छोटीशी कथा आपल्याला जगण्याचा खूप मोठा अर्थ सांगून जाते. आपणही आपल्या आयुष्यात हा साधेपणा नक्की जपला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती असेच नवनवीन विचार करायला लावणाऱ्या कथा, निवेदन, सूत्रसंचालन, भाषण, वेगवेगळ्या टिप्स आम्ही दररोज घेऊन येत असतो. त्यामुळे ही माहिती आवडली असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा विचार सर्वांपर्यंत नक्की पोचवा बरं का. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद.